आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घ्या, मात्र लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका. शक्यतो ऑनलाईन नोंदणीद्वारेच लसीकरण करून घ्या. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी आता 12 आठवड्यांनंतरच नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पहिली मात्रा घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यांनंतर लसीकरण केंद्रावर जा. तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा. ठळक बातम्या. अरबी समुद्रात तयार झालेल्या टौक्टे चक्रीवादळानं गुजरात आणि दीवचा किनारा गाठला. टौक्टे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला सशस्त्र सेना दलांच्या तयारीचा आढावा. चक्रीवादळाच्या प्रभावानं महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस. 26 दिवसांनंतर काल देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोना बाधितांची नोंद. 18,29,00,000पेक्षा जास्त लोकांचं लसीकरण. आणि DRDOनं विकसित केलेल्या 2-डिऑक्सी डी ग्लुकोज या औषधाचं लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. अरबी समुद्रात तयार झालेल्या टौक्टे चक्रीवादळानं गुजरात आणि दीवचा किनारा गाठला असून येत्या 2 तासात हे वादळ किनारा पार करून कच्छमध्ये दाखल होईल. किनाऱ्याला धडकताना वादळाची स्वतःभोवती घोंगावण्याची गती ताशी 165 ते 175 किलोमीटर होती. हे वादळ संपूर्ण गुजरात पार करत राजस्थानपर्यंत मुसंडी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि खेडा जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. टौक्टे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सेना दलांतर्फे केल्या जाणाऱ्या मदत आणि तयारीचा आढावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज घेतला. सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल RKS भदौरिया, लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे, संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नौदलाची 11 पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आवश्यकता असेल तिथे मदत आणि बचाव साहित्य पोहोचवण्यासाठी तलवार, तरकश आणि टाबर या 3 नौकाही सज्ज असल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांना देण्यात आली. नौदलातर्फे मच्छीमारांना सातत्यानं इशारा दिला जात असून बचाव कार्यही वेगानं सुरू आहे. NDRFची पथकं इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी हवाई दलाची विमानं कार्यरत असल्याचं यावेळी संरक्षण मंत्र्यांना सांगण्यात आलं. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिन्ही सेना दलांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावं असे निर्देश यावेळी राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. चक्रीवादळामुळे संकटग्रस्त भागात प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय लष्करानं सैन्याच्या स्वतंत्र तुकड्या तैनात केल्या आहेत. देशाच्या पश्चिमी किनारपट्टीवर सैन्याच्या तुकड्यांबरोबरच अभियंत्यांचं कृती दलही तैनात करण्यात आलं आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ झंझावाती स्वरूपात पोहोचेल आणि त्यामुळे संभाव्य मोठ्या नुकसानाची शक्यता लक्षात घेऊन सैन्याच्या सर्व सुसज्ज तुकड्या तिथे पोहोचल्या आहेत. इंजिनियर कृती दल आणि इतर तुकड्या सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीनं तयार असल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आज लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातली मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याचा इशारा आणि मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. 12,500 जणांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. किनाऱ्यावरच्या जिल्ह्यांमध्ये काही नुकसान आणि पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होऊ दिलेला नाही. त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरू आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आली. दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या टौक्टे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये आज सकाळपासून जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतो आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर 93 लाईफगार्ड तसंच आपत्कालीन स्थितीसाठी 7ही अग्निशमन केंद्रांवर मदत साहित्यासह जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. वादळी वारा आणि पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. वादळी वारे आणि पावसामुळे 182 झाडं कोसळल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीमध्ये 40 बोटींचं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्यानं वरळी सी लिंकची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. काही ठिकाणी झाडं पडल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्रीसह सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनाऱ्यालगत आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्पुरत्या निवासस्थानांमध्ये हलवण्याचं नियोजनही करण्यात आलं आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून दहिसर, मुलुंड आणि वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड उपचार केंद्रातल्या 581 रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण बंद होतं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची आज रात्री 8 वाजेपर्यंतची सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. उपनगरी रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. तसंच अनेक घरं आणि वाहनांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. मीरा भाईंदर क्षेत्रातल्या उत्तनच्या समुद्र किनाऱ्यापासून 10 नॉटिकल मैलांवर एक जहाज भरकटलं होतं. या जहाजावर 6 खलाशी अडकले आहेत. सध्या हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही आपत्कालीन पथकं सज्ज ठेवण्याचे निर्देश दिल्याचंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सकाळपासूनच जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसामुळे काल रात्रीपासून बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेल्या गावातल्या नागरिकांचं वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक झाडं उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं किनारपट्टीलगतच्या भागात बहुतेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. जिल्हा प्रशासनानं 8,383 जणांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवल्यानं मनुष्यहानी कमी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरीतही चक्रीवादळाचा प्रभाव दिसत असून गेले 2 दिवस पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टौक्टिक चक्रीवादळाचा जोर आज सकाळपासून कमी झाला असून पाऊसही थांबला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर देखील ऐकू शकता. देशात कोविड-19च्या नवबाधितांची संख्या कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज सांगितलं. ते आज मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये बोलत होते. 26 दिवसांनंतर काल देशात 3 लाखांपेक्षा कमी बाधितांची नोंद झाल्याचं ते म्हणाले. देशभरात आतापर्यंत 18,29,00,000पेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालं आहे. लसीकरणाशी संबंधित विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत 51 कोटी लसींच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे, असं हर्षवर्धन म्हणाले. येत्या डिसेंबरपर्यंत देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 2 अब्ज मात्रा उपलब्ध होतील आणि 18 वर्षे वयाच्या पुढच्या सर्वांना लस उपलब्ध होईल, असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं. दरम्यान कोविड प्रतिबंधक लसींच्या 2 कोटींपेक्षा जास्त मात्रा अजूनही राज्यांकडे शिल्लक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 20 कोटी 76 लाखांपेक्षा जास्त मात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातल्या 18 कोटी 70 लाख मात्रा प्रत्यक्ष देण्यात आल्या तर काही मात्रा वाया गेल्या आहेत. येत्या काही दिवसात 3 लाखांपेक्षा जास्त मात्रा उपलब्ध करून दिल्या जातील, असं आरोग्य मंत्रालयानं आज सांगितलं. देशातील उपचाराधीन कोविड रुग्णसंख्या एकंदर बाधित रुग्णसंख्येच्या 14.9% कमी झाली आहे. देशात सध्या 35,16,000 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. काल 2,81,386 नवे बाधित आढळून आले. काल 3,78,000 रुग्ण या आजारातून बरे झाले. आतापर्यंत 2,11,00,000 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली असून तो 84.81% झाला आहे. काल देशात 4,106 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकंदर 2,74,390 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं कोविड रुग्णांसाठी तयार केलेल्या 2-डिऑक्सी डी ग्लुकोज या औषधाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आलं.
भारतीय औषध महानियंत्रकांनी नुकतीच या औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं सांगत राजनाथ सिंह यांनी DRDOच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. रेमडेसिवीरची उत्पादन क्षमता प्रतिमहिना 38 लाख व्हायल्सवरून वाढवून जवळजवळ 1,19 लाख व्हायल्स केली असल्याचं केंद्र सरकारनं आज सांगितलं. कोविडवरच्या उपचारांसाठी वापरल्या जात असलेल्या औषधांची उपलब्धता, उत्पादन आणि पुरवठा गेल्या महिन्यापासून वाढवण्यात आला आहे. त्यांची आयात वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत, असं खतं आणि रसायन मंत्रालयानं म्हटलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी रेमडेसिवीरच्या वितरणावर देखरेख ठेवावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. मेघालयमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या 99% जवानांना आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा तर 87% जवानांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर तातडीनं या जवानांना लस द्यायला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या दलातल्या जवानांना कोविडचा संसर्ग जवळजवळ झाला नाही. सध्याच्या परिस्थितीत आपापसातील स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवण्याची आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताचा व्यापक विचार करून कोविड-19 विरुद्ध धैर्यानं लढा सुरू ठेवण्याची गरज आहे, असं पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. केंद्र सरकार कोविड-19ची परिस्थिती हाताळण्यात आणि त्याच्या व्यवस्थापनात कसं कमी पडतं आहे याच्या चर्चा करण्यातच आज देशातली अनेक विरोधी पक्षांची नेते मंडळी आणि तथाकथित बुद्धिजीवी लोक आपला वेळ आणि शक्ती खर्च करत आहेत, असं सांगून जितेंद्र सिंग यांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली. हाच वेळ आणि शक्ती या मंडळींनी समविचारी लोकांबरोबर एकत्र येऊन कोविड-19 विरुद्धच्या लढाईत सरकारला यानं त्या मार्गानं मदत करण्यात खर्च केली तर भारताच्या या लढ्याला अधिक बळ मिळेल आणि आपण अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवू शकू, असंही सिंग म्हणाले. देशात कोविड-19मुळे आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवली असतानाही आत्ताच्या मे महिन्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगा अंतर्गत 1,85,00,000 लोकांना रोजगार देण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात देण्यात आलेल्या रोजगारापेक्षा हे प्रमाण यंदा 52% अधिक आहे. कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही देशातली विकास कामं बंद पडता कामा नयेत असे आदेश केंद्र सरकारनं दिले होते. त्यामुळे ही कामं प्रयत्नपूर्वक सुरू ठेवण्यात आली. विकास कामांबरोबरच मंत्रालयातर्फे ग्रामीण भागातली कोविड परिस्थिती व्यवस्थित हाताळता यावी म्हणून राज्य, जिल्हा आणि मंडल स्तरावर प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावरही दीनदयाळ आरोग्य योजनेअंतर्गत भर देण्यात आला, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षात जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी 15 राज्यांना 5,950 कोटींहून अधिक निधी दिला आहे. चालू आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या एकूण निधीमधला हा पहिला हप्ता असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं म्हटलं आहे. इतर 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांचे या अभियानासाठीचे प्रस्ताव तातडीनं पाठवण्यास सांगण्यात आलं असून त्यानंतर त्यांनाही हा निधी वितरित केला जाणार आहे. जलजीवन मिशन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर केली. 2024 पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराघरात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे देशाच्या घाऊक मूल्य निर्देशांकात एप्रिल महिन्यात वाढ झाली आणि तो 10.49% पोहोचला. यंदाच्या मार्च महिन्यात तो 7.39% होता. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरच्या खोनमोह गावातल्या जंगलात सुरक्षा बलांबरोबर झालेल्या चकमकीत आज सकाळी 2 दहशतवादी मारले गेले. विशिष्ट सूचनेनुसार परिसरात शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अरबी समुद्रात तयार झालेल्या टौक्टे चक्रीवादळानं गुजरात आणि दीवचा किनारा गाठला. टौक्टे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला सशस्त्र सेना दलांच्या तयारीचा आढावा. चक्रीवादळाच्या प्रभावानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस. 26 दिवसांनंतर काल देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद. 18,29,00,000पेक्षा जास्त लसीकरण. आणि DRDOनं विकसित केलेल्या 2-डिऑक्सी डी ग्लुकोज या औषधाचं लोकार्पण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतरही राखा. नमस्कार.